नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी उडीद डाळ आणि तांदळाचे मऊ लुसलुशीत असे आप्पे बनवणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे तांदळाचे आप्पे बनवू शकता। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर तांदळाचे आप्पे बनवण्यासाठी इथं मी जाड तांदूळ 3 वाटी घेतलेला आहे। इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता। इंद्रायणी तांदूळ चिकट असतो, त्यामुळे इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही। तर 3 वाटी मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत। त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत। तुम्ही कुठल्याही एकाच वाटीने किंवा ग्लासने डाळ तांदूळ मोजून घेऊ शकता। आता आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। 1 ते 2 वेळा पाण्याने चांगले डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळींना किंवा तांदळाला पावडर लावलेले असते, त्यामुळं स्वच्छ डाळ तांदूळ धुवून घ्यायचे। तर डाळ तांदूळ मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यामध्ये आता पाणी घालू। पाणी थोडं जास्त घालायचं, म्हणजे डाळ तांदूळ चांगले भिजले जातात। आता पाणी घातल्यानंतर हे डाळ तांदूळ आपण 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवू। तर जवळजवळ 5 तास झालेले आहेत आणि डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ चांगले बारीक असे वाटून घेऊ। तर आप्पे चांगले मऊसर असे होण्यासाठी इथं मी चिरमुरे किंवा मुरमुरे भिजत घालणार आहे। डाळ तांदूळ थोडे वाटस तोपर्यंत हे पाण्यामध्ये चिरमुरे भिजत घालायचे, म्हणजे चांगले मऊसर होतात। तर इथं मी अर्धी वाटी चिरमुरे घेतलेले आहेत। चिरमुरे घातल्यामुळे आप्पे चांगले मऊ लुसलुशीत असे होतात। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजलेले डाळ तांदूळ काढून घेऊ। थोडंसं पाणी घालून, जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं सुद्धा नाही, अशा पद्धतीने रवाळ हे आप्याचं पीठ आपल्याला ठेवायचं आहे। बघू शकताय, जास्त बारीक सुद्धा मी वाटलेलं नाही। आता हे डाळ तांदळाचं बारीक केलेलं पीठ एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढून घेऊ आणि उरलेले डाळ तांदूळ सुद्धा बारीक असे वाटून घेऊ। तर चिरमुरे सुद्धा भिजलेले आहेत, पाणी काढून टाकलेलं आहे आणि चिरमुरे भिजलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत। त्याचबरोबर डाळ तांदूळ सुद्धा काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे सुद्धा पीठ मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर सगळं डाळ तांदळाचं पीठ मी बारीक वाटून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊ चमच्याने। बघू शकताय, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट सुद्धा हे पीठ ठेवायचं नाही, म्हणजे आप्पे चांगले फुलतात आणि मऊ लुसलुशीत होतात। पिठाला सुद्धा चांगली जाळी सुटते। तुम्ही हे पीठ डब्यात किंवा भांड्यामध्ये आंबवण्यासाठी ठेवू शकता। मी इथं डबा घेतलेला आहे, म्हणजे डब्याचं पॅक बंद असं झाकण लागतं आणि पीठ लवकर आंबतं। पीठ आता लवकर आंबण्यासाठी मी यावरती जाडसर असं कापड ठेवलेलं आहे आणि आता रात्रभर आता हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून देऊ आपण। कमीत कमी 10 ते 12 तास झाले पाहिजेत, म्हणजे आंबतं पीठ। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय, पीठ मस्त असं आंबलेलं आहे। पिठाला जाळीसुद्धा मस्त अशी सुटलेली आहे। अगदी फुलून पीठ दुप्पट झालेलं आहे। चमच्याने आता हे पीठ चांगलं आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही जेवढ्या पिठाचे आप्पे बनवणार आहात, तेवढ्या पिठामध्येच मीठ घालून हे उरलेलं पीठ तुम्ही पॅक बंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये पीठ चांगलं राहतं। याचे तुम्ही आप्पे, डोसे, इडल्या काहीही बनवू शकता। सगळ्या पिठाचे मी आप्पे बनवणार आहे, त्यामुळं सगळ्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊ। पीठ जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही, अशा पद्धतीने बघू शकताय, म्हणजे आप्पे चांगले फुलतात आणि मऊ लुसलुशीत होतात। आता आपण आप्पे तयार करायला घेऊ। त्यासाठी मी आप्प्याचा तवा गरम करत ठेवलेला आहे। यामध्ये आता आपण चमच्याने थोडं थोडं तेल घालू। आप्प्याचा तवा चांगला गरम झाला पाहिजे, म्हणजे आप्पे तव्याला चिटकत नाहीत। तेल घातल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पीठ भरू। हे पीठ थोड्या वेळानंतर फुलतं, त्यामुळं जास्त सुद्धा पीठ घालू नका, नाहीतर तव्याच्या बाहेर पीठ येतं। तर आता आप्प्याच्या तव्यामध्ये आपण पीठ भरून घेऊ आणि मीडियम गॅस करून 1 मिनिटभर यावरती झाकण ठेवून देऊ, म्हणजे वरची बाजू आहे ती पिठाची सुकते आणि आप्पेसुद्धा चांगले फुलतात। तर साधारण 1 मिनिट झालेला आहे। बघू शकताय, आप्प्याची वरची बाजू थोडी सुकलेली आहे। आता चमच्याने आपण हे आप्पे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आप्पे चांगले भाजून घ्यायचे आहेत। मोठ्या गॅसवरती आप्पे अजिबात भाजायचे नाहीत, नाहीतर आप्पे आतून तसेच कच्चे राहतात।
सर्व आप्पे पलटून झाल्यानंतर मीडियम गॅस करून अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण आप्पे भाजून घेऊ। तर दोन्ही बाजूनी आप्पे बघू शकताय मस्त असे भाजून घेतलेले आहेत। अगदी सोनेरी खरपूस रंगावरती आप्पे भाजून घ्यायचे। आता हे भाजलेले आप्पे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे। त्यासाठी पाऊण वाटी होईल इतपत ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। 2 चमचे फुटाणा डाळ किंवा डाळवं घेतलेलं आहे। 1 लसणाची पाकळी घेतलेली आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। लसूण जास्त घालू नका, नाही तर चटणीला उग्र अशी चव लागते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, फुटाण्याची डाळ आणि ओल्या नारळाचे काप घालू। त्याचबरोबर चवीनुसार थोडं मीठ घालू आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घेऊ। तर ओल्या नारळाची चटणी तयार आहे। आता आपण या चटणीला तडका देणार आहोत। तर बाउलमध्ये चटणी मी काढून घेतलेली आहे। तुम्हाला जितकी ही चटणी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालू शकता। आता चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घातलेलं आहे। जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालू आणि ही फोडणी आता चटणीवरती घालू आणि चमच्याने चांगली मिक्स करून घेऊ। तर झटपट अशी बघू शकताय ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ही चटणी आप्पे, डोसा, इडली यासोबत खाऊ शकता। तर मऊ लुसलुशीत आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार आहेत। तुम्हाला जर आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।